प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं आपण नेहमी म्हणतो किंवा ऐकतो, परंतु कुठलाही आजार होणं हे त्रासदायकच असतं. तो आजार होऊच नये यासाठी काळजी घेणं हे नेहमीच आपल्या हिताचं असतं. परंतु आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये आपण वेगवेगळ्या आपल्या खाण्याच्या सवयी असतात, झोपण्याच्या वेळा बदलतात किंवा व्यायाम होतोच असं पण नाही. अशावेळी आपल्याला वेगवेगळ्या आजारांना नेहमीच तोंड द्यावं लागतं. परंतु एखादा आजार जेव्हा होतो तेव्हा सुरुवातीलाच आणि तो मुळापासून बरा करणं हे अतिशय गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे अतिशय आवश्यक असतं. आजचा आपला डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमाचा विषय देखील असाच आहे: मूळव्याध, फिशर, फिस्चुला, त्याची लक्षणं आणि त्याच्यावरचे उपचार. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर सचिन बळवंतकर यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. प्रेक्षक हो, डॉक्टर सचिन बळवंतकर हे BJ मेडिकल कॉलेज आणि पुण्याच्या ससून रुग्णालयात गेली अनेक वर्ष सहयोगी प्राध्यापक म्हणून शल्यचिकित्साशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात, राष्ट्रातही आणि परराष्ट्रातही. देशाविदेशामध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक पॅनल डिस्कशनमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत आणि राष्ट्रात किंवा परकीय राष्ट्रांमध्ये त्यांनी स्वतःचे वेगवेगळे पेपर्स प्रेझेंट केलेले आहेत. तेव्हा आज त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत की मूळव्याध, त्याचे लक्षणं आणि उपचार काय काय आहेत ते. डॉक्टर, आपला जो आजचा विषय आहे मूळव्याध, तर मूळव्याध हे नेमकं काय असतं? जसं मूळव्याध हा जसं नावामध्येच आहे की मूळ आणि व्याधी. बरोबर आहे. तसं म्हणजे गुदद्वारात जसं 3 इंचाची जागा जी असते त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या म्हणजे आपण मूळ समजायचं. त्या रक्तवाहिन्याला होणारा व्याधी म्हणजे मूळव्याध. म्हणजे नेमकं होतं काय की त्या रक्तवाहिन्यावर जर जोर पडला तर त्या रक्तवाहिन्या सुजतात. त्याला असं कोंब असं म्हणतात. आणि त्यावेळेस कोंब ज्यावेळेस वाढते आणि त्याच्यातनं जर कडक संडास किंवा शौच बाहेर निघताना त्या बऱ्याचदा फुटतात आणि त्याच्यातनं रक्तस्राव होतो. आमच्या भाषेमध्ये त्याला हिमोराइड्स सुद्धा असं म्हणतात. हिमोराइड्स म्हणजे काय? हिम आणि राइड्स. हिम म्हणजे रक्त आणि राइड्स म्हणजे स्त्राव होणं, म्हणजे रक्तस्राव म्हणजे होतो, म्हणजे मूळव्याध असं आपल्याकडं मांडलं जातं. साधारणपणे आपण मूळव्याध असं म्हणतो. पण मग मूळव्याध आणि त्याचेच भाऊबंध आपण म्हणू शकतो की फिशर आणि फिस्चुला. तर फिशर म्हणजे नक्की काय असतं? फिशर म्हणजे काय असते की ज्यावेळेस गुदद्वाराच्या मध्ये चीर किंवा एखादी भेग पडते किंवा एखादी जखम होते त्यावेळेस त्याला फिशर असं म्हणतात. आता हे सुद्धा परत कशामुळे आलं की वरून एक सतत नेहमी काहीतरी दाब झाला किंवा एखादी कडक संडास झाली किंवा एखादा कॉन्स्टिपेशन होऊन कुंतल्यानंतर तिथल्या पेशी बऱ्याचदा फाटतात. त्या फाटल्यामुळे त्यांना तिथं जी तयार होते त्याला फिशर असं म्हणतात. म्हणजे पोट साफ होताना थोडक्यात जेव्हा तुम्हाला त्रास होतो किंवा प्रेशर द्यावा लागतं, जोर द्यावा लागतो, तेव्हा हे आजार जास्त आपल्याला दिसून येऊ शकतात. आणि मग फिस्चुला म्हणजे काय असतं? हां, फिस्चुला म्हणजे काय असतो की गुदाद्वाराच्या वर एक ग्रंथी असतात, त्याला आपण गुदाशय असं म्हणू, की ज्याला आपण अॅनोक्रिप्ट्स म्हणतो. त्यावेळेस ज्यावेळेस कडक संडास होते किंवा काही ज्यावेळेस कडक कुंथायचं असते त्यावेळेस बऱ्याचदा तिथल्या ग्रंथी ज्या असतात त्या थोड्या प्रमाणात त्या फाटतात त्या, आणि त्या फाटून तिथं नेहमी जखमा तयार होतात. पुढं चालून त्या जखमाचं एक अॅनल क्रिप्ट्स अपसेस असं तयार होतो. अपसेस म्हणजे काय? तिथं जखमा होऊन तिथं पू तयार होतात.
बऱ्याचदा हा पू जो आहे त्यावेळेस आपण योग्य ट्रीटमेंट घेतली तर तो बऱ्यापैकी कमी होतो. पण काही पेशंटमध्ये काही ट्रीटमेंट नाही घेतलं तर तो पू सरळ न खाली येता तो आपला एक रस्ता तयार करतो. आतमधून तो रस्ता तयार करून तो रस्ता वेडावाकडा कुठेतरी करतो आणि काही कालांतरानं तो रस्ता आपल्या गुदद्वाराच्या भोवतीची स्किन आहे त्या स्किनला तो बाहेर तिथं तो रस्ता तयार करतो. कालांतराने पेशंटला काय होते की गुदद्वाराच्या बाहेर एखादी पुटकुळी येते. ती पुटकुळी आणि नंतर ती फुटते. म्हणजे त्याला तो जो फिश्युला आहे त्याला दोन तोंड असतात. एक असतो तो गुदद्वाराच्या आत असतो आणि दुसरा तोंड तो बाहेर असतो. तो आपला जो मार्गक्रम जो असतो त्या मार्गक्रमाला फिश्युला असं म्हणतात. बरोबर. म्हणजे ह्या तिन्ही साधारण कन्सेप्ट सेमच आहेत, फक्त त्याचे प्रकार हे वेगळे वेगळे आहेत. कसं आहे की गुदद्वार ज्यामध्ये जे आहेत हा फिशर आणि फिश्युला, आणि त्याला फिश्युला आपण भगंदर पण म्हणतो मराठीमध्ये. आणि जो हा जो आहे मूळव्याध तो म्हणजे वाढलेली रक्तवाहिनी म्हणजे सुजलेली रक्तवाहिनी. फिशर म्हणजे जखम असणे आणि फिश्युला म्हणजे जो पुवाचा भाग असतो तो मार्गक्रमण होऊन काय कुठेतरी वेगळा मार्ग तयार केला असतो असं फिश्युला साधारणपणे म्हणता येईल. बरोबर. पण मग एखाद्या रुग्णाला मूळव्याध आहे किंवा त्याचा त्रास होतोय हे सुरुवातीला कसं लक्षात येईल? मूळव्याधाची लक्षणे थोडीशी वेगळी असतात. त्याच्यामध्ये प्रथम त्याचं मेन जो कॉज आहे ज्याची जे कारण आहेत त्याच्यामध्ये आहे की कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, की जे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये म्हणजे शौचास कडक होणे किंवा पेशंट जोर देणे. आता ह्या बद्धकोष्ठता का होतंय? कारण बऱ्याचदा पेशंटमध्ये जे झालेला आजकालच्या जीवनामध्ये झालेला जो बदल जीवनशैली आहे त्यामध्ये जंक फूड खाणं, जंक फूड खाल्ल्यानंतर त्यामध्ये पिझ्झा बर्गर किंवा स्वतःकडे वेळ न देणं, कधी रात्री झोपणं किंवा स्ट्रेस घेणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्यामुळं काय होतं की जेवणाकडे लक्ष होत नाही. तसेच जे फायबर डाएट आहेत, फायबर डाएट सुद्धा आपल्याकडे कमी प्रमाणात घेतात. त्याच्यामध्ये लो फायबर डाएटमुळं सुद्धा ह्या गोष्टी वाढतात. फायबर डाएट आहारामध्ये इन्क्लूड करणं म्हणजे काय करणं? पालेभाज्या खाणं, हिरव्या भाज्या खाणं, फळं खाणं, त्याच्यानंतर आपले कोथिंबीर, कडधान्य ह्या गोष्टी आहारात जास्तीत जास्त वाढवणं, की हा तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर डाएटचा हे जे काय करतात की हे जो आतड्यामध्ये शौच आहे किंवा मल आहे त्याला ते सॉफ्ट करतात. त्यामुळं कडक संडास नव्हते ती संडास ही सॉफ्ट होते. त्यामुळं जोर करणं किंवा कुंतणे हा प्रकार शक्यतो टाळतो. आणि त्यामुळं तिथं जे होणाऱ्या हा ज्या व्याधी आहेत मूळव्याध म्हणा, फिशर म्हणा, ह्या कमी प्रमाणात होतात. अच्छा. मग फिशर आणि फिश्युला जे आहेत हे मूळव्याधीमुळेच उद्भवणारे असे आजार म्हणू शकतो का आपण? नाही, फिशर आणि फिश्युला हा एकदम वेगळे आजार आहेत. म्हणजे मूळव्याधीमुळेच झालं असं नाही. मूळव्याध म्हणजे हा वाढणाऱ्या रक्तवाहिनी आहेत, म्हणजे रक्तवाहिन्या वाढून तिथं कोंब तयार होतो आणि त्याच्यामधनं ते होतात. फिशर म्हणजे हे फक्त जखम असते आणि फिश्युला म्हणजे ह्याच्यामध्ये पू तयार होऊन किंवा पस तयार होऊन त्याचं तोंड बाहेर आलेलं असतं. आता ह्या फिश्युलामध्ये कसे दोन प्रकार असतात, कॉम्प्लेक्स फिश्युला म्हणतात किंवा सिंपल फिश्युला. त्याच्यामध्ये सुद्धा फिश्युलामध्ये बरेच प्रकार असतात. त्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत फिश्युला, मूळव्याध आणि फिशर ह्या जरी एकाच जागेमधल्या असतील तरी पण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजार आहेत. बरोबर. मग तुम्ही जेव्हा मला सांगितलं की फिशर हे जे आहे हे कधीतरी आपल्याला होऊ शकतं, ज्याला मूळव्याध नाहीये अशा व्यक्तीलाही होऊ शकतं, मग त्याची काही वेगळी कारणं आहेत का? फिशर, फिश्युला आणि जो मूळव्याध आहे यांचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यामध्ये की हे बद्धकोष्ठता मी जे सांगितलं किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे जोर लावणं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सांगता येईल की वजन वाढणे. तर त्यानंतर आपल्याला सांगता येईल बऱ्याचदा काय होतंय की प्रेग्नन्सी सुद्धा आहे की ज्या बायकांमध्ये ज्या बऱ्याचदा प्रेग्नन्सी असतात त्यावेळेस तिथल्या रक्तवाहिन्यावर बऱ्याचदा प्रेशर येतं. प्रेशर असल्यामुळे ते रक्तवाहिन्या बऱ्याचदा प्रमाणात वाढतात. त्यामुळे सुद्धा बायकांना म्हणजे जे प्रेग्नंट बायका ज्या असतात त्यांना सुद्धा काही वेळापुरतं प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मूळव्याध होण्याची शक्यता असते. ती तात्पुरती असू शकते. ती तात्पुरती असते. आपण ज्यावेळेस डिलिव्हरी होते, डिलिव्हरी नंतर साधारणपणे ती 6 आठवड्यामध्ये ती निघून जाते, बरी होते. पण 6 आठवड्यानंतर समजा ती बरी झाली नाही आणि ती त्यातनं रक्तस्राव होत असेल तर त्या स्त्रीनं डॉक्टरांशी तपासणी करून त्याचं निदान करणं गरजेचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बऱ्याचदा जे आहे मूळव्याध बऱ्याचदा अनुवंशिक पण बऱ्याचदा असण्याची शक्यता असते.
हां, कारण बरेचदा आपण म्हणतो काही आजार अनुवंशिक असतात, तसं मूळव्याध ही अनुवंशिक असते का? मूळव्याध कसं आहे की मूळव्याध जे आहेत, बऱ्याचदा मूळव्याध हा आम्ही साधारणपणे अडल्ट लोकांचा असा बऱ्याचदा आपण कन्सेप्ट ठेवतो. वयाच्या 45 वर्ष झाल्यानंतर बऱ्याचदा आपले जे पेल्विक फ्लोर असतो, जो स्नायू असतात पेल्विकचे, ते कमकुवत झालेले असतात. त्यावेळेस थोडासा जोर असणं किंवा स्नायू कमजोर होऊन तिथलं जोर होऊन मूळव्याधीची शक्यता असते. पण बऱ्याचदा ज्यांचे आई वडील थोडे ज्यांच्यामध्ये मस्क्युलोस्केलेटल डिसीज, पॅरालायसिस वगैरेच्या गोष्टी असतात, अशा बाळांना किंवा पेशंटना बऱ्याचदा अनुवंशिकमध्ये मूळव्याध असण्याची शक्यता असू शकते. हा आजार कधी होतो, कुठल्या वयाच्या टप्प्यावर होतो, हे याविषयी आपण बोलणारच आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आजचा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे मूळव्याध, त्याची लक्षणं आणि त्याच्यावरचे उपचार. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे मूळव्याध, लक्षणे आणि त्याचे उपचार. आपले तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर सचिन बळवंतकर. डॉक्टर, आपण जेव्हा विश्रांतीपूर्वी बोलत होतो तेव्हा वेगवेगळे कारणं आपण लक्षात घेतली की मूळव्याध किंवा फिशर-फिस्चुला कशामुळे होतं. एकाच भागाचे हे 3 प्रकारचे आजार आहेत. तर तुम्ही अनेक वर्ष ह्याच्यावर मुलांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहात. याचे प्रकार काय काय आहेत? आता साधारणपणे मूळव्याधाचे आम्ही 4 प्रकार मानतो, ग्रेड 1 to ग्रेड 4. ह्याच्यामध्ये होतं काय की ग्रेड 1 म्हणजे काय की तिथली जी रक्तवाहिनी, शीर आहे, जी कोंब आहे, तिथं सूज आलेली असते मूळव्याधाच्या जागी, तिथं गुद्दाशयामध्ये, आणि तिथून तो रक्तप्रवाह चालू असतो. पण ते जी कोंब आहे तो गुद्दाद्वाराच्या बाहेर येत नाही, त्याला आम्ही ग्रेड 1 म्हणतो. ग्रेड 2 म्हणजे काय की जी शीर, तिथं कोंब असतो, शीर वाढलेली असते, तिथून रक्तस्राव चालू असतो, पण तो जो आहे तो खालीपर्यंत आलेला असतो, म्हणजे गुद्दाशयाच्या बाहेर ते आलेले असते, पण ते स्पॉन्टॅनियसली म्हणजे लगेच ती वापस गेलेली असते. त्याला ग्रेड 2 असं म्हणतात. ग्रेड 3 म्हणजे आपण तिसरी पायरी म्हणून साधारणपणे. ग्रेड 3 म्हणजे काय की शीर कोंब असतो, तिथं शीर रक्तवाहिनी वाढलेली असते, ती शीर खाली येते आणि ती परत जात नाही. मग अशा वेळेस डॉक्टर किंवा पेशंट स्वतः तो जो कोंब बाहेर आलेला आहे तो पुश करून तो मध्ये घालू शकतो. चौथा ग्रेड म्हणजे ग्रेड 4 म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कोंब बाहेर आलेला असतो, रक्तस्राव चालू असतो, आणि अशा याच्यामध्ये तो सूज येऊन तो जो ग्रेड 4चा जो कोंब आहे तो आतमध्ये आपल्याला ढकलता येत नाही, त्याला मग निदान म्हणजे उपचार करण्याची गरज असते. तर साधारणपणे मूळव्याधाचे 4 ग्रेड असतात, त्या ग्रेडनुसार आपण त्याची उपचार करत असतो. तसंच फिशरचे पण आपण दोन साधारणपणे डिवाइड करतो की ज्याच्यामध्ये अक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर. अक्यूट फिशर म्हणजे काय की समजा एखादी जखम झाली तर ती बऱ्याचदा ती जखम जी आहे ती साधारणपणे 6 आठवड्यामध्ये ती जखम नाहीशी होते, बऱ्यापैकी जखमा भरून जातात. पण एखादी जखम जर 6 आठवड्याच्या पुढे गेली तर त्याला आपण क्रोनिक फिशर म्हणतो. क्रोनिक फिशरला आपल्याला काहीतरी डेफिनेटली त्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. तसंच फिशुला जर आपण बघितलं तर मगाशी जसं म्हटलो मी की फिशुलामध्ये कॉम्प्लेक्स फिशुला किंवा सिंपल फिशुला. सिंपल फिशुला म्हणजे काय की जो स्ट्रेट असतो, जिथं कुठं काय आपल्याला जास्त काही त्याची उपचार करण्याची गरज नसते किंवा तो जास्त ऑपरेट केला की संपून जातो. कॉम्प्लेक्स फिशुला म्हणजे काय की ज्याला 2 ते 3 तोंड असतात, किंवा तो एक म्हणजे लिव्हेटर आणायचा जो मसल असतो ते एक डेंटेडच्या लाईनच्या तो वर गेला असतो, तो कॉम्प्लेक्स फिशुला, की जो थोडा वाकडा तिकडा जो असतो साधारणपणे तो त्या कॉम्प्लेक्स फिशुला असतात. तसंच फिशुलाचे डिपेंडिंग अपॉन द कुठल्या लेवलला तो आहे, म्हणजे आमच्याकडे साधारणपणे इंटर्नल स्पिंटर आणि एक्सटर्नल स्पिंटर असे 2 तंतू असतात. त्या तंतूमध्ये हा फिशुला कॉमनली होत असतो. डिपेंड अपॉन द कुठल्या स्टेजला तो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण इंटरस्पिंट्रिक फिशुला आहे का, ट्रान्सपिंट्रिक फिशुला आहे का, सुप्रा स्पिंट्रिक फिशुला आहे, ह्याच्यावर सुद्धा आपण त्या फिशुलाचे असे वेगवेगळे प्रकार आहेत. अच्छा, बरोबर. म्हणजे हे एकाच जागेशी रिलेटेड जे सगळे आजार आहेत ते एखाद्या पेशंटला एका वेळेस होऊ शकतात. बऱ्याचदा मूळव्याध आणि फिशर पण असतो. काही लोकांना फिशर आणि फिशुला पण असू शकतात. तर जोपर्यंत आपण जाऊन निदान करत नाहीये, जोपर्यंत एक्झॅक्टली बघत नाहीये, पेशंटला तपासत नाहीये, तोपर्यंत आपल्याला नाही सांगू शकत नाही की आपण कुठल्या प्रकारचा आणि कुठला आजार आहे. त्यासाठी मी प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की जेव्हा केव्हा रक्तस्राव होतो, रक्तस्राव झाल्यानंतर आपण खाजगी उपाय न घेता
त्वरित डॉक्टरांकडे जाऊन आपला जो काही आहे तो त्याचा निदान घेऊन त्याचा उपचार करणं हे गरजेचं असतं. अगदी खूप महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे की आपण डॉक्टर नव्हता, खरंच आपल्या सुदैवाने भरपूर डॉक्टर आणि खूप हुशार डॉक्टर आपल्या समोर असतात, त्यांना जाऊन भेटणं खूप गरजेचं असतं. नक्की. डॉक्टर, हे जे पेशंट्स असतात मूळ व्याधीचे म्हणा, फिशर फिस्टुलाचे, तर ते तुमच्याकडे आल्यावर तुम्ही काय मूळ तपासण्या काय सांगता त्यांना? आमची जी तपासणी चालू होते ज्यावेळेस पेशंट एंट्री करतो तिथूनच आमचा निदान चालू होत असतो. पेशंट कसा चालतो, पेशंट कसा येतो, त्याची चालण्याची पद्धत, त्याची बसण्याची पद्धत, तिथून आमचं निदान चालू होत असतो. आल्यानंतर आम्ही प्रथमतः पेशंटची आम्ही हिस्ट्री विचारतो. हिस्ट्रीमध्ये म्हणजे बाकीचं नाव सोडून त्यांची खाण्याची पद्धत, त्यांची जीवनशैली, त्यांचा आहार, त्याच्यानंतर आम्ही पेशंटला विचारतो की काय त्रास होतो, तर त्यांचं रक्त पडण्याची सुद्धा पद्धत असते. म्हणजे साधारणपणे हिस्ट्री घेताना आम्हाला कळते की समजा सपोज पेशंटला अगोदर रक्त पडते नंतर जर शौच होत असेल तर बऱ्याचदा, आणि वेदना हा खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे वेदना विथ रक्त पडणं म्हणजे बऱ्याचदा पेशंटला फिशर असतो. मूळव्याधामध्ये वेदना कमी असतात आणि रक्त जास्त पडत असते, म्हणजे नंतर पडतं शौचाच्या, म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला मूळव्याध असं बसतं. बऱ्याच पेशंट सांगतात की गुदद्वाराच्या अवतीभोवती आम्हाला कुठे लालसर पाणी येते किंवा चिकट स्त्राव येतो, म्हणजे आम्हाला थोडं हिस्ट्री कळते की हा फिस्टुला असू शकतो. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे हिस्ट्री घेतो पेशंटची. त्यानंतर आम्ही पेशंटला ओपीडीच्या याच्यामध्ये आमचे 2 पोझिशन असतात, एक तर लेफ्ट लॅटरल पोझिशन किंवा लिथोटाईम पोझिशन, ह्याच्यामध्ये आम्ही पेशंटला तपासत असतो. तपासणीमध्ये सुद्धा पेशंटच्या पेनिया म्हणजे गुदद्वाराच्या अवतीभोवती काही आहे का, कुठली जखम आहे का, कुठला काही रक्तस्त्राव वगैरे येतो का हे बघतो असतो. बऱ्याच पेशंटला फिशरच्या पेशंट जे असतात त्यांना सेंटिनल टॅग नावाचा प्रकार असतो. सेंटिनल टॅग म्हणजे काय की जो फिशरमध्ये एक मांसल भाग वाढलेला असतो, तर तो सुद्धा बऱ्याचदा आपल्याला दिसतो. अजून बाहेरचे काही कोंब आहेत का हे पण बघतो. त्यानंतर आम्ही पेशंटला एक वेदनाशामक मलम लावून गुदद्वाराच्या आत आम्ही पेशंटला DRE म्हणजे काय की डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन हे आम्ही करत असतो. ते केल्यानंतर आम्ही पेशंटच्या आतमध्ये काय आहे का हे बघून घेत असतो. त्याच्यानंतर आम्ही पेशंटला प्रोक्टोस्कोपी नावाचा आमचा एक दुर्बीण छोटासा असतो, तो दुर्बीण पोको दुर्बीण असतो, त्या दुर्बीण टाकून आम्ही त्याच्यामध्ये कुठं काय पेशंटला मूळव्याध आहे का, मध्ये काय फिशुलाची ओपनिंग आहे आणि किंवा फिशर आहे, ह्या गोष्टी आम्ही तपासतो. हा मुख्य मोठं आतडं आणि त्याचं जे तोंड आहे शरीरात त्या भागाशी रिलेटेड आजार असतो? नाही, मोठ्या आतड्याच्या खालचा जो आता मोठा आतडं येतंय म्हणजे अनल कॅनल सुद्धा मोठ्या आतड्याचाच भाग आहे, पण कसं आहे की हा खाली आपण जो प्रोक्टोस्कोपी करतो तो एक 8 ते 10 सेंटीमीटर पर्यंत करतो, त्याच्यावर आपल्याला जाता येत नाही. आपल्याला ज्यावेळेस कळते की खाली काही रक्तस्राव होत नाही, म्हणजे खालनं सगळं नॉर्मल आहे, आणि तरी पण आपल्या डोक्यामध्ये बऱ्याचदा कसं असते काही लोकांना कॅन्सर पण असू शकतो. तर अशा केसेसमध्ये आपल्याला त्या पेशंटला कोलोनोस्कोपी किंवा सिग्मॉइडोस्कोपी ह्या गोष्टी लागू शकतात. आपल्याला समजा आपण तपासल्यानंतर आपल्याला असंच लक्षात आलं की आपण पेशंटला ह्या गोष्टी नाही आहेत, तरी पण आपल्याला पेशंटला सिम्पटम्स आहेत, तर बऱ्याच पेशंटला आपण कोलोनोस्कोपी म्हणजे एंडोस्कोपी चाचणी करण्यास सांगण्यात येतं. बरोबर. एखादी रक्त तपासणी किंवा असं सुद्धा सांगू शकता का? नक्कीच. जेव्हा केव्हा पेशंट आपल्याकडे मूळव्याधाचा येतो किंवा रक्तस्राव म्हणून येतो, त्या पेशंटमध्ये नक्कीच हिमोग्लोबिन आपण चेक करत असतो, त्याचा WBC काउंट चेक करत असतो, म्हणजे हिमोग्राम साधारणपणे रक्ताच्या सगळ्या तपासण्या करत असतो. आणि त्याच्यानंतर काही पेशंटला डायबिटीज पण असतात, मधुमेह असतो, अशा पेशंटला आपण सगळे मधुमेहाचा काही त्रास आहे का हे पण बघत असतो. डॉक्टर, मधुमेह किंवा बाकीचे जे आजार असतात ते काही वेळेस अनुवंशिक असतात, तर या आजारांमुळे किंवा खूप वर्ष एखादा आजार आहे एखाद्या पेशंटला, तर त्याला मूळव्याध किंवा फिशर फिस्टुला होऊ शकतं का? कसं आहे की मूळव्याध मधुमेहामध्ये आहे, म्हणजे काही प्रमाणात आपण असं सांगू शकतो काही चान्सेस असतात, कारण मधुमेहामुळं काही आजार होणं हे तसं ते आहेच, अनुवंशिकता असल्यामुळे तसं आहे. अशा पेशंटला आपण काही असेल आजार काही असेल तर आपण तातडीने डॉक्टरकडे जाऊन निदान करून उपचार घेण्यास सांगत असतो. आणि एखाद्या माणसाचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, मग त्याची सर्जरी झाली आहे, शस्त्रक्रिया झाली आहे आणि खूप दिवस बसून आहे, औषधं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, किंवा मगाशी तुम्ही सांगितलं प्रेग्नंट बायकांमध्ये होऊ शकतो, पण मग खूप दिवस झोपलेल्या पेशंटलाही हा त्रास होऊ शकतो? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की 2 गोष्टी आहेत. एक तर म्हणजे तो पेशंट आपला जो मूळव्याध आणि फिशर फिस्टुला
हा आजार कसा आहे की ज्यावेळेस तुम्ही कुंतला किंवा प्रेशर दिलात किंवा गुद्दाशयावर आपण जोर टाकला तर त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आता जर पेशंट आपला झोपला असेल किंवा तो असेल त्याला जर कुंथवा लागत असेल तर हा नक्कीच मुळात त्याला होऊ शकतो. पण जर आपण जर त्याच्यामध्ये आपण लॅक्झेटिव्ह म्हणा किंवा स्टूल सॉफ्टनर दिलं तर बऱ्याच पेशंटला होईलच असं काही नाहीये. मूळव्याधीच्या अजून लक्षणांविषयी तपासण्यांविषयी आपण बोलणारच आहोत, परंतु प्रेक्षक हो, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण परत एकदा मूळव्याधीविषयी बोलणार आहोत डॉक्टर सचिन यांच्याशी. तोपर्यंत छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, मगाशी आपण वेगवेगळी लक्षणं बघितली, त्याच्या तपासण्या बघितल्या, तुम्ही अनेक पद्धतीने त्याच्या तपासण्या केल्या जातात हेही सांगितलं. मग आता याच्या तपासण्यांच्या नंतर लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती आपण ज्याला म्हणतो ती कशा पद्धतीची असते? साधारणपणे मूळव्याधाची जी उपचार पद्धती आहे त्यामध्ये आपण साधारणपणे 3 गोष्टीमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. एक म्हणजे महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्त गरजेचं म्हणजे काय की एक तर म्हणजे जीवनशैली आणि आहार. मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की जीवनशैली बदलणं खूप महत्त्वाचं असते. जीवनशैली आणि आहार. दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण असं सांगता येईल की काही आपण मेडिकल मॅनेजमेंट आणि तिसऱ्या याच्यामध्ये ऑपरेशन म्हणजे सर्जरी. तर समजा आपण बऱ्याचदा तुम्हाला जसं मी मागच्या वेळेस प्रकार सांगितले ग्रेड 1 ग्रेड 2 जे असतात ह्यामध्ये शक्यतो आपण जर पेशंटला त्यांच्या जीवनशैली आणि त्यांचा जो आहार चेंज करायला सांगितलंय किंवा थोडीफार औषधं तर त्याच्यामध्ये जर त्यांनी सांगितलं तर ते कसं की जीवनशैलीमध्ये तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की नियमित व्यायाम करणे, चालणे, त्यानंतर स्थूलता जी येईल अशा काही गोष्टी न करणे, रात्रीचं जागरण टाळणे, तर ह्या गोष्टी आहेत ह्या थोडंसं अवॉइड करायला पाहिजे. त्यासोबत आहारामध्ये हाय फायबर डाएट म्हणजे फायबर डाएट घेणं, त्याच्यामध्ये पालेभाज्या आल्या तुम्हाला जशी तर त्या गोष्टी घेणं, तर ह्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. काही पेशंटला जर बऱ्याचदा खोकला लागला किंवा जुलाब झाल्या किंवा वारंवार उलट्या झाल्या तर ह्या गोष्टीमुळे सुद्धा गुदाद्वारावर प्रेशर येतो. तर त्याची लगेच आपण ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं असतं. तर एक म्हणजे जीवनशैली आणि आहार मादामध्ये बदल करणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस पेशंट एखादा सिम्पटम्स आपल्याकडे येतो ग्रेड 1 आणि ग्रेड 2 पेशंट आल्यानंतर आपण त्याला पहिल्यांदा वेदशामक गोळ्या देतो, त्यांना औषधं घ्यायला लावतो, काही त्यांना आपण मलम देतो, ते मलम त्यांनी लावायचे असतात. तर अशा प्रकारे आपण बऱ्याचदा ग्रेड 1 ग्रेड 2 जे हेमोराइड्स असतात हे बऱ्याचदा ह्या अचानक कमी होऊन जातात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर जे असतात काही पेशंट सिम्पटमॅटिक असतात, इव्हन दो आपण जरी ह्या गोष्टी दिल्या नाही तरी आपण त्यांना सिम्पटम्स असतात. तर अशा पेशंटला आपण काही गोष्टी अशा असतात की ओपीडी बेसिसवर करतो, म्हणजे कन्व्हेन्शनल मेथड असतात आणि काही आधुनिक पद्धतीने गोष्टी असतात. म्हणजे पारंपरिक काही पद्धती ज्या आहेत त्यानेच तुम्ही आधी आजार बरा करण्याचा प्रयत्न करत असता. त्यामध्ये आता समजा पेशंट आपला ग्रेड 1चा पेशंट असेल तर आपण एक स्क्लेरोथेरपी नावाचं एक इंजेक्शन असतो, त्याच्यामध्ये आपण ही प्रोसिजर ओपीडी बेसिसवर होत असते. त्यामध्ये पेशंटची कन्सेंट घेऊन पेशंटला इंजेक्शन जिथं मूळव्याधाचा कोंब आहे, जिथं मेन शीर असते रक्तवाहिनीचं जिथं मूळ आहे त्या ठिकाणी आपण स्क्लेरोजंट इंजेक्शन म्हणजे 5% फिनॉल आणि अल्मॉन्डाइल याचा एक मिक्सचर असतो, तो मिक्सचर आपण त्या मूळव्याधाच्या कोंबाला तिथं आपण इंजेक्ट करत असतो. ही प्रोसिजर ओपीडी प्रोसिजर असते, साधी असते. ह्याच्यामध्ये पेशंटला आपण तिथल्या तिथं भूल देऊन किंवा तिथं मलम लावून आपण देत असतो. ह्या प्रोसिजरमध्ये मूळव्याधाचा जो कोंब आहे तो पुढं फायब्रोस होऊन तो कोंब जो आहे तो गळून पडतो. पण ह्याचा काही प्रमाणामध्ये रिकर्नन्स नावाचा ह्याला प्रकार असतो, पुन्हा उद्भवण्याची शक्यता असतो. तर ह्या झाले हा स्क्लेरोथेरपीचा प्रकार. याच्या पुढची पद्धत आहे काही पेशंट ग्रेड 2 पेशंट जे आहेत त्या पेशंटला ज्याचे कोंब बाहेर येतात आणि परत मध्ये जातात, अशा कोंबला आपण बऱ्याचदा बँडिंग नावाचा प्रकार असतो. बँडिंग म्हणजे काय की आपल्याकडे एक मशीन असते, त्याच्यामध्ये आपण तो कोंब घेतो आणि कोंबचा जो शीर आहे मूळ शीर तिथं आपण बँड लावतो. म्हणजे ती काय रक्तवाहिनी जी आहे त्या रक्तवाहिनीचा प्रवाह आपण तो खंडित करून टाकतो. बँड लावल्यामुळे रक्तप्रवाह खंडित होतो आणि कालांतराने
तो जो आहे कोंब तो गळून पडतो. म्हणजे हे झालं बँडिंग. ह्या दोन्ही प्रोसिजर साधारणपणे OPD मध्ये म्हणजे आपण बसल्या जागी आपण क्लिनिकमध्ये सुद्धा बऱ्याचदा होऊ शकतात. आता बऱ्याच पेशंटला ह्या गोष्टी सुद्धा केल्यानंतर काही परत त्यांना रक्तस्राव होणे किंवा ग्रेड 3 ग्रेड 4 मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याची ग्रेडिंग्स करतो. म्हणजे कसं की कन्व्हेन्शनल सर्जरी अँड बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा ओपन टेक्निक म्हणजे आपण जे रेग्युलर शस्त्रक्रिया जी असतात की जी शतक आणि शतक आपण जे आता जे ओपन टेक्निक असते ते बऱ्याचदा आपण तो करतो पेशंटमध्ये. त्याला मिलिगन मॉर्गन असं नाव आहे सर्जरीचं की जे ओपन टेक्निक करतो. त्याच्यामध्ये काय करतो की पेशंटला आपण ऍडमिट करून घेतो आणि पेशंटला प्रॉपर पूर्ण भोलेखाली म्हणजे कमरेच्या भोलेखाली किंवा पूर्ण जनरल अनेस्थेशिया आपण देऊन तो जो मूळ आहे कोंब जो आहे तो आपण पूर्णपणे काढून टाकत असतो. ऑपरेशन करून तो काढून टाकत असतो. आता ओपन टेक्निकचे याचा तो फायदे काय आणि तोटे काय. त्याच्यामध्ये फायदा जर बघितला तर बऱ्याचदा ओपन टेक्निकमध्ये कसं आहे की त्याचा रिकरन्स रेट कमी आहे. तो मुळासकट निघून गेलेला असतो. त्याच्यानंतर पण तोटे जर बघितलं तर त्याच्यामध्ये पेशंटला साधारणपणे 1-2 आठवडे आपल्या त्या पेशंटला वेदना असतात, पेन असतो. तिथं जी जखम असते ती थोडं भरण्यास वेळ लागतो कारण वर्ण शौच असतो, मल असतो, त्यामुळे थोडंसं भरण्यास वेळ असतो. आणि बऱ्याचदा 2 ते 3 जेव्हा 4 मूळव्याधाचे कोंब असतात त्यावेळेस पेशंटला आपण तेवढे जर समजा मूळव्याधाचे कोंब काढले तर तिथली जागा बारीक होण्याची शक्यता असते. त्याला स्ट्रिक्चर म्हणतात. म्हणून त्या बऱ्याचदा आपण 1 किंवा 2 किंवा जास्तीत जास्त 3 आपण मूळव्याधाचे कोंब काढू शकतो. आणि ह्याच्यानंतर 3 स्टेजेस मध्ये आपले सगळे शस्त्रक्रिया किंवा उपचार पद्धती झाली त्याची. आणि मग बऱ्याचदा आपण दुसरे एक म्हणतो बऱ्याचदा आपण हे झाले ओपन टेक्निक. बऱ्याचदा आपण क्लोज टेक्निकनं पण मूळव्याधाची कोंब काढत असतो. म्हणजे काय सेम प्रोसिजर फक्त आपण जे ओपन जे जखम ठेवतोय ती आपण टाक्यानं ती बंद करून टाकत असतो. ह्या बऱ्याचदा आपण सर्जरी ज्या आहेत ह्या आता पारंपरिक पद्धतीने. आता त्याच्यात नवीन टेक्निक्सही खूप आलेली आहेत. आता जे आहेत ते आता बऱ्यापैकी ॲडव्हान्स झाली सर्जरी जी आहेत ते ॲडव्हान्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता लेझर सर्जरी आलेली आहेत. आपण मूळव्याधामध्ये आता लेझर सर्जरीची क्रांती झालेली आहे. त्याच्यानंतर स्टेपलर सर्जरीची क्रांती झालेली आहे. आणि आता आपण मशीन म्हणजे जे डॉपलर स्टडी असतात ते पण आजकाल आपण मूळव्याधामध्ये यूज करतो. त्याला आपण डॉपलर गायडेड हेमोरॉइड लागेशन म्हणजे DG हाल हेमोरॉइड आर्टरी लागेशन अशी सर्जरी करत असतो. म्हणजे स्टेपलर आलं, लेझर आलं आणि डॉपलर स्टडी. आता आपण नवीन टेक्निक्स मध्ये आपण सध्या प्रवेश करतोय म्हणजे आपण हे चालू केलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने सुद्धा या पेशंटला आपण शस्त्रक्रिया करून आणि खूप त्रास न होता बरं करू शकतो. नक्की बरं करू शकतो. डॉक्टर, याविषयी अजून आपण बोलणारच आहोत. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, मगाशी आपण वेगवेगळ्या उपचार पद्धती बघत होतो. त्याच्यामध्ये तुम्ही पारंपरिक पद्धती सांगितल्या, आधुनिक पद्धती सांगितल्या. आता आधुनिक पद्धतीमध्ये लेझर जी शस्त्रक्रिया असते ती कशा पद्धतीने केली जाते आणि त्यातून कितपत त्रास होतो पेशंटला? लेझर म्हणजे लाईट ॲम्प्लिफिकेशन ऑफ स्टिम्युलेटेड इमिशन रेडिएशन. म्हणजे त्याच्यामध्ये काय असते की आपण त्याच्यामध्ये बीम रेडिएशन वापरतो. म्हणजे आपण सध्या वापरतो ते डायोड लेझर वापरतो. त्याच्यामध्ये काय असते की ज्यावेळेस पेशंट आपण मूळव्याधाचा घेत असतो त्याच्यामध्ये आपण तो ज्यावेळेस लेझर वापरतो तर तो लेझर कट आणि सील ह्या तत्वावर चालतो. म्हणजे एखादं आपण मूळव्याधाचं कोंब काढलं तर त्याची रक्तवाहिनी असते ती कट पण होते आणि ती बंद पण होते त्याच वेळेस. तर ह्याच्यामध्ये याचा उपयोग काय होतो की ह्याच्यामध्ये जखम जी आहे ती राहत नाहीये. असेल तर एकदम नगण्य प्रमाणात असते जखम. त्यामुळे पेशंटला काय असतो की त्याचा फायदा हा होतो की पेशंट लवकर बरा होतो. बरा म्हणजे कसं की ती जखम लवकर बरी होते. आपण पेशंटचा जो स्टे आहे तो आपण पेशंट स्टे न वाढवता आपण पेशंटला लवकर डिस्चार्ज करू शकतो. बऱ्याच पेशंटला फॉलोअप जो असतो पेशंटचा वारंवार भेटी म्हणजे जखमेसाठी म्हणा किंवा ड्रेसिंगसाठी म्हणा तो आपण कमी करता येतो त्याच्यामध्ये.
आणि पेशंट जास्तीत लवकरात लवकर आपल्या कामाला जाऊ शकतो. म्हणजे पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत जास्त सोयीची आहे. हो, नक्की सोयीची आहे. पण ह्याच्यामध्ये फक्त एक आहे, ह्याचे तसे फायदे आहे तसे तोटे म्हणजे काय की ह्याची जी कॉस्ट आहे, कॉस्ट ही थोडीशी जास्त प्रमाणात असते. त्याचे जे फायबर्स असतात ते पण थोडे जास्त असतात. पण मी प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की ही सुविधा ससून हॉस्पिटलमध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट पेशंटला देत असतो. आणि त्याच्यानंतर फक्त याच्यामध्ये थोडंसं डॉक्टर एक्सपर्टीज जी असतात त्यांच्यामधनं केलं तर ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशनचा रेट असतो तो कमी असतो. बरोबर. कारण आपण म्हणतो की कुठलीही जखम जर ओपन राहिली, ओपन वुंड म्हणतात ना, म्हणजे हवेने किंवा ह्यानेच बरी होते ती, तशी ह्या जखमा बऱ्या होण्याची शक्यता जरा कमी असते किंवा वेळ जास्त लागू शकतो. कारण आतमध्ये असतात या जखमा जेव्हा ऑपरेशन होतं तेव्हा. तर लेझरची जी जखम असते किंवा तो तुम्ही म्हणतात की फार काही कट आणि सील होतं, त्यामुळे ते पटकन बरं होऊ शकतं. मग ह्याच्यासारखी अजून कुठली पद्धत आहे का आधुनिक? दुसरी एक पद्धत आपल्याला लेझरमध्येच काय करतो, दुसरी पद्धत असते म्हणजे आपण डीजी हाल नावाचा एक पद्धत असतो. म्हणजे जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की डॉपलर गाइडेड आपण काय करतो की जे मूळ त्याची जी रक्तवाहिनी आहे ज्याला हिमोरॉइड आर्टरी म्हणतो आम्ही, तर ती आपण आजकाल आपण एंडोस्कोपी जसं सोनोग्राफी करतो त्याप्रमाणे एक एंडोसोनो आपण असतो. म्हणजे गुदाशयामध्ये आपण एक सोनोग्राफीचा प्रोब टाकून आपण ती आर्टरी शोधतो, म्हणजे ती रक्तवाहिनी शोधतो. आणि ती रक्तवाहिनी जाऊन आपण ते डायरेक्टली त्याला आपण तो स्टिच घेतो, म्हणजे तो बांधून टाकतो. त्याला म्हणतात डीजी हाल, म्हणजे डीजी डॉपलर गाइडेड हिमोरॉइड आर्टरी लागेशन. ह्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पेशंटला कुठं पेन नसतो, म्हणजे पेन जरी असेल तर तो कमी प्रमाणात असतो आणि त्याच्यामध्ये कुठं जखम नसते. आपण डायरेक्टली ती जी रक्तवाहिनी आहे ती बांधलेली असते. तर ही एक पद्धत आहे. ह्याच्यानंतर आता जी सर्वात महत्वाची आणि जी पॉप्युलर पद्धत होते तर ते म्हणजे स्टेपलर सर्जरी. डॉक्टर, हे तुम्ही तुमच्या सोबत काहीतरी आणलेलं आहे? हो, नक्की. हे जे आहे ह्याला आपण स्टेपलर सर्जरी असं म्हणतो की ह्याच्यामध्ये आम्ही याला MIPH सुद्धा नाव आहे, ह्याला स्टेपलर सर्जरी पण नाव आहे. आता MIPH म्हणजे काय की मिनिमल इन्व्हॅजिव्ह प्रोसिजर फॉर हिमोरॉइड्स, म्हणजे मुळव्याधासाठी कमीत कमी याच्यामध्ये ही केलेली शस्त्रक्रिया. ह्यालाच स्टेपल्ड हिमोरॉइडोपेक्सी म्हणतात किंवा स्टेपल हिमोरॉइडोटॉमी म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय असते, हे असं एक गन असते. ह्याच्यामध्ये आपण पेशंटला पूर्ण म्हणजे ह्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या पेशंटला ग्रेड 3 आणि ग्रेड 4 हिमोरॉइड्स आहेत, म्हणजे जे लोम असे खाली लोंबतात, तर त्यामध्ये ह्याचा जास्तीत जास्त यूज होतो, उपयोग होतो. कारण हे ॲट ए टाइम, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मूळव्याधाचे 3-4 जरी कोंब असले तरी ते सगळे मूळव्याधाचे कोंब ॲट ए टाइम याच्यामध्ये काढता येतात. त्या व्यतिरिक्त ह्याला टाके ॲट ए टाइम झालेले असतात, म्हणजे त्याच वेळेस तो टाके पण घेत असतो, मध्ये स्टेपलर मारत असतो, त्याच्यामुळे जखम कुठं नसते. त्याचे जर आपण हे पूर्ण अनस्थेशिया खाली पेशंटला करत असतो, ह्याच्यामध्ये ही गन असते, त्याच्यानंतर एक अन्विल असतो. ह्याच्यामध्ये पेशंटला ज्यावेळेस आपण ऑपरेशनमध्ये घेतो थिएटरमध्ये, त्यावेळेस आपण याच्यामध्ये एक डायलेटर नावाचा असतो, तो डायलेटर टाकून ती जी गुदाशयाची जागा आहे ती आपण ती मोठी करून घेतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक स्पेक्युलम नावाचा असतो, तो पर्स्टिंग स्पेक्युलम असतो. त्या पर्स्टिंग स्पेक्युलम आपण तिथे टाके घेतो पर्स्टिंग गोल. त्याच्यानंतर हा जो अन्विल असतो तो अन्विल आपण तो त्यामध्ये ठेवतो आणि पर्स्टिंग करून त्यानंतर ही जी गन आहे हे आपण मध्येच ठेवून तो पूर्ण फायर करतो. म्हणजे ॲट ए टाइम तुमचा जो मूळव्याधाचा पूर्ण जो भाग आहे तो पूर्ण सर्कम्फरन्शियल, म्हणजे गोल आकारामधले ज्या मूळव्याधाचे कोंब आहेत ॲट ए टाइम त्याच्यामध्ये पूर्णपणे ते आपण कापतो आणि सील पण करतो, म्हणजे स्टेपल पण करून टाकतो. त्यामुळं ह्याचा फायदा बऱ्यापैकी आता लोकांना जाणवतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जसं मगाशी म्हटलं की ह्याच्यामध्ये स्टे कमी असतो पेशंटचा. त्याच्यानंतर पेशंटचा काम करणं म्हणजे जखम नसते, पेशंट वेळेवर आपल्या कामाला लागू शकतो आणि बऱ्यापैकी वेदनारहित असते, वेदनारहित आणि पटकन त्याचा प्रभाव दिसून येऊ शकतो, हिलिंग लवकर होते. बरं डॉक्टर, पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण मूळव्याध फिशर फिशुलावर उपचार करतो किंवा नवीन पद्धतीने करतो आधुनिक पद्धतीने, तर दोन्हीमध्ये काळजी काय घ्यावी पेशंटने? कुठल्याही सर्जरीमध्ये ज्यावेळेस आपण सांगतो पेशंटला की घरी गेल्यानंतर
की जे डॉक्टरांनी जे आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर जे काही पथ्य आहेत, काही पथ्य म्हणजे खाण्यापिण्याचे पथ्य म्हणा, फायबर डाएट, हाय फायबर डाएट आहेत, त्याच्यानंतर त्याच्यावरती काही वेदनाशामक गोळ्या ज्या देतो तर त्या वेदनाशामक गोळ्या घेणं, त्याच्यानंतर काही मलम्स असतात की जिथं आपण जखम किंवा जेव्हा ओपन सर्जरी करतो त्यावेळेस आपण मलम दिलेला असतो तर त्या तिथं मलम व्यवस्थित लावणं आणि रेस्ट काही प्रमाणात आपल्या पेशंटला पेन असल्यामुळे आपण रेस्ट सांगत असतो, तेवढं रेस्ट घेणं महत्त्वाचं असतं. ह्या आजारासाठी असं कुठल्या विशिष्ट वयात हा आजार होतो की लहानपणी होतो किंवा फक्त म्हातारपणीच होतो असं काही नाही? साधारणपणे हा आजार कुठल्याही वेळेस होऊ शकतो, पण जर वय 45 जसं मागाशी म्हटलं 40 वर्षाच्या 45 वर्षाच्या पुढे हा साधारणपणे हा आजार उद्भवतो. त्याचं कारण कसं आहे की ज्यावेळेस आपल्या पेशी पल्विक फ्लोर असतात त्या थोड्याशा कमजोर झालेल्या असतात, त्याच्यामुळे तिथला आधार जो असतो तो कमी झालेला असतो, त्यामुळे वर्ण प्रेशर किंवा ओबेसिटी म्हणा, त्याच्यामध्ये ओबेसिटी सुद्धा आलं, स्थूलता आलं, सवयी आल्या, तर ह्या सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाच्या भूमिका हे करतात. बरोबर आहे. म्हणजे मुख्य तुम्ही व्यायाम करणं, योग्य आहार घेणं आणि तो प्रमाणात घेणं आणि तुमच्या बाकीच्या ज्या सवयी आहेत त्याही तुम्ही नीट ठेवणं हे खूप गरजेचं आहे. हा आजार होऊच नाही यासाठी. याच्यामधनच माझा एक प्रश्न असा आहे की काही जणांना खूप तिखट खायची सवय असते किंवा खूप मसालेदार खायची सवय असते, तर या लोकांना हा आजार होऊ शकतो का? याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस आपण तिखट खातो किंवा मसाला खातो त्यावेळेस आपला जो आतड्यामधला जो फ्लोरा असतो, आपण त्याला जो बॅक्टेरियल फ्लोरा असतो तो बऱ्याचदा थोडंसं त्यामध्ये आपण चेंजेस होऊ शकतात किंवा पेशंटला जी मोटिलिटी आहे थोडंसं प्रमाणात आपण मागं पुढे होऊ शकते, म्हणून त्यावेळेस आपण पेशंटला सांगतो की थोडंसं कमी प्रमाणामध्ये थोडंसं आपण ते आहार घ्यायला पाहिजे. म्हणजे खूप तिखट खाणाऱ्यांना होईलच असं काही नाही? होईलच असं काही नाहीये, पण आपण तो बाकीच्या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा त्याचे जरी हा आजार होत नसेल तर बाकी बऱ्याच गोष्टी असतात की आतड्या त्याचा त्रास होऊ शकतो, अल्सर्स होऊ शकतात, गॅस्ट्रिक अल्सर्स बऱ्याचदा, ऍसिडिटी वाढू शकतो, तर हा बाकीचा त्रास होतोच त्याच्यामध्ये. बरोबर. वारंवार होणारी पोटदुखी किंवा वारंवार होणारी जे बद्धकोष्ठता म्हणतो, हा या आजाराचं मूळ असू शकतं का? नक्की. त्याच्यामध्ये बद्धकोष्ठता हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये जर वारंवार बद्धकोष्ठता ज्यावेळेस होते म्हणजे कॉन्स्टिपेशन होते तर तो पेशंट बऱ्याचदा शौच करताना किंवा संडास करताना तो बऱ्याचदा कुंथावं लागतं, प्रेशर द्यावा लागतो, म्हणून बऱ्याचदा प्रेशर दिल्यामुळं त्याच्यामधल्या ज्या रक्तवाहिन्या असतात तिथं सूज येतो आणि सूज येऊन ते कोंब होणार, कोंब झालं की ह्या बाकी परत या मूळव्याधाच्या गोष्टी चालू होणार. पण मग बाकीचे जे पोटाचे विकार आहेत त्याच्यामुळे हा विकार होऊ शकतो का? पोटाच्या विकारामध्ये समजा मध्ये जर कुठं एखादी मोठी गाठ असेल किंवा एक कुठंतरी स्ट्रिक्चर असेल किंवा स्ट्रिक्चर म्हणजे कुठलं आतडं बारीक झालं असेल किंवा काही गोष्टी की जे काही गोष्टी प्रेशर करणारे असतात मधल्या पोटामधल्या त्याच्यामुळे हा नक्कीच आजार होतो. अजून एक आवर्जून सांगायचं म्हणजे आमच्या याच्यामध्ये एक IBS नावाचा प्रकार असतो की ज्याला इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतात, की ज्याच्यामध्ये क्रोन्स डिसीज असतो किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस असे काही डिसीज असतात की जो आता आजकाल कॉमन झालेला आहे त्याच्यामध्ये. तर त्या पेशंटमध्ये सुद्धा काही प्रमाणात रक्तस्राव होणे किंवा तिथून चिकट स्त्राव होणे, त्या पेशंटच्या सवयी नेहमी शौचास जावं लागतं. अशा पेशंटला सुद्धा आपल्याला बऱ्याचदा ज्यावेळेस केव्हा आपल्याला मूळव्याधाचा आपण किंवा फिशरा विचार करतो तर IBS सुद्धा आपल्याला डोक्यामध्ये ठेवण्यास भाग पडतो. आई वडिलांनी सुद्धा लहान मुलांमध्ये सुद्धा ह्या लक्षणांकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. नक्की. डॉक्टर, काही वेळेस असं होतं की हा आजार जो आहे हा कॅन्सरकडे जातो, तर याविषयी काय सांगाल? हा आजारामुळे कॅन्सर होतो असं नाही, कॅन्सर हा वेगळा थोडा विषय आहे. आपण जे आज आतापर्यंत जो बोललो तो बिनाईन अनल डिसीज म्हणतात, म्हणजे ह्याच्यामध्ये आलं की मूळव्याध आला, फिशर आला आणि फिश्युला आला. याच्यामध्ये अजून म्हणजे आपण बिनाईन डिसीजमध्ये पॉलिप म्हणून घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण IBS जो मगाशी म्हटलं तुम्हाला इरिटेबल बाउल सिंड्रोम, त्याच्यामध्ये क्रोन्स डिसीज आला, अल्सरेटिव्ह कोलायटिस आला किंवा त्याच्यामध्ये आपण पायलिनोइडल सायनस हा जो सुद्धा एक प्रकार असतो मूळव्याधाचा नाही पण तो एक पेरिअनल रिजन जिथं आपण तो गुदद्वाराच्या बाजूला असतो तो आपण घेऊ शकतो. बऱ्याचदा ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस रक्तस्राव होतो त्यावेळेस आपण
डोक्यामध्ये ह्या गोष्टी नाही आल्या तर बऱ्याचदा इन्सिडेंटली किंवा ज्यावेळेस पेशंटला काहीतरी गाठ जे आहे ते बऱ्याचदा आपल्याला सापडते. त्याच्यामध्ये कॅन्सरमध्ये ती गाठ पण असू शकते किंवा ती अल्सर पण असू शकते, जखम पण असू शकते. मग याविषयी आपण अजून बोलूयात. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आजचा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. डॉक्टर, मगाशी आपण कॅन्सरची तुम्ही थोडीशी लक्षणं सांगितली किंवा त्याच्याविषयीचं थोडंसं माहिती दिली, पण जेव्हा फिशर फिस्चुला होतो तर त्याची ट्रीटमेंट आपण कशी देतो? साधारणपणे फिशरचा जो पेशंट असतो त्या फिशरच्या पेशंटला वेदना खूप जास्त असतात. वेदना असते म्हणजे तर जखम असते, त्या जखमेमुळं फिशरच्या पेशंटला वेदना असतात. याचं मुख्य कारण म्हणजे काय की तिथल्या ज्या पेशी असतात, ज्या आम्ही त्याला स्पिंटर म्हणतो, त्या आकुंचन आणि प्रसरण पावणाऱ्या पेशी असतात. त्यामुळे ती जखम कधी भरण्यास थोडासा वेळ लागतो किंवा भरत नाही. मग याच्यावर ट्रीटमेंट म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट करतो. एक तर मेडिकल मॅनेजमेंट असते किंवा सर्जिकल मॅनेजमेंट. आता मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण पेशंटला काही प्रमाणात मलम देतो की जिथं लावायला. आता याच्यामध्ये मेन उद्देश हा असतो की तिथला जो मसल आहे, तो स्पिंक्टर जो आहे, ज्या पेशी आहेत, तो आपल्याला थोडं रिलॅक्स करायचा असतो की जेणेकरून तिथली जखम भरली पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही मेडिकल मॅनेजमेंटमध्ये काय की आपण नायट्रस ऑक्साईड जे मलम आहे ते आपण तिथं लावायला देतो, किंवा डेल्टीझॅमोनिक मलम असतो की जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे की जे मसल पॅरलाइज करते, ते पण आपण तिथं लावायला देतो बऱ्याचदा. पण ह्या दोन्ही मलमचा जर आपण जास्त प्रमाणात जर लावला तर बऱ्याच पेशंटला हेडेक पण होऊ शकतो. म्हणून हे मलम देताना थोडीशी आपल्याला बऱ्याचदा काळजी घ्यावी लागते. बऱ्याचदा पेशंटला आपण त्याच्यामध्ये एक इंजेक्शन बोटुलिन टॉक्सिन नावाचं असतो, ते पण आपण बऱ्याचदा इंटरनल मसल जो असतो त्याच्यामध्ये आपण एक त्याच्यामध्ये इंजेक्ट करत असतो की जेणेकरून हे आजार बरा व्हावा म्हणून. तर ह्या झाल्या मेडिकल मॅनेजमेंट की ज्याच्यामध्ये आपण ऑपरेशन करत नाही. बऱ्याच पेशंटला ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी रिलीफ मिळतो, पण काही पेशंटला याच्यामधून रिलीफ मिळत नाही. मग अशा पेशंटला आपल्याला ऑपरेशनला आपल्याला घ्यावं लागतील. त्याच्यामध्ये आमची सगळ्यात जी फेमस सर्जरी जी म्हणतात किंवा जी आपण रुटीन सर्जरी जी म्हणतो की त्याच्यामध्ये आपण लॅटरल इंटरनल स्फिंक्टरोटॉमी म्हणतात. म्हणजे जो एक तो फिशरेक्टॉमी करतो, म्हणजे ती जखम आहे ती आपण मुळासकट काढून टाकतो, आणि त्याच्यासोबतच बऱ्याचदा आपण 3 किंवा 9 पोझिशन, आपण जर घड्याळाचे काटे बघितलात तर 3 किंवा 9 पोझिशनला आपण तो जो इंटरनल मसल आहे की जो आकुंचन प्रसरण पाहून ते जखम भरण्यास त्रास होत असतो, त्या मसलला आपण काही कंट्रोल याच्यामध्ये तो मसल आपण त्याची स्फिंक्टरोटॉमी म्हणजे ती कट करत असतो की जेणेकरून तिथला जो पार्ट आहे, तो जखम आहे गुदद्वाराचा, त्याला रिलॅक्सेशन मिळेल आणि ती जखम भरेल. अच्छा. आणि मग फिशुलामध्ये काय करतात? आता कसं आहे की फिशुला जो हा प्रकार आहे थोडासा तो एक त्याच्यावर आपल्याला एक पूर्णपणे बोलता येईल असा तो टॉपिक आहे, त्याच्यावर एक वेगळा होत आहे. पण त्याच्यामध्ये जर बोलायचं म्हटलं तर फिशुलामध्ये आपण पहिल्यांदा फिशुला निदान कसं करतात, म्हणजे फिशुलाचा ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस आपण पेशंटची ओपनिंग कुठं आहे, त्याच्यानंतर मधली ओपनिंग कुठं आहे हे निदान करण्यासाठी बऱ्याचदा आपण पेशंटला एक्सरे सांगतो. त्याला फिशुलोग्राम म्हणतात की ज्याच्यामध्ये आपण एक रसायन म्हणजे जो डाय इंजेक्ट करतो आणि डाय इंजेक्ट करून तो आपण पहिल्यांदा एक्सरे काढतो, म्हणजे त्याचं तोंड कुठं चाललाय, तो वर कुठं चाललाय, खाली गेला का वर गेला. बऱ्याचदा त्याच्यामध्ये आपण पेशंटला MR फिशुलोग्राम म्हणतो, म्हणजे MRI सांगतो फिशुलोग्राम. ह्या 2 चाचण्या झाल्यानंतर आपण त्या चाचण्याप्रमाणे पेशंटचा फिशुला सिंपल आहे का कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे, हे आपण अगोदर निदान करायचं असतो आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट असते. आता याच्यामध्ये जर फिशुला सिंपल असेल तर बऱ्याचदा आपण त्याच्यामध्ये फिशुलोटॉमी करतो, हे सर्जिकल झालं. फिशुलोटॉमी करतो किंवा फिशुलेक्टॉमी करतो, म्हणजे तो मुळासकट काढून टाकतो, याला फिशुलेक्टॉमी म्हणतात. बऱ्याचदा ज्यावेळेस कॉम्प्लेक्स फिशुला असतो किंवा कॉम्प्लिकेटेड फिशुला असतो त्याच्यामध्ये आपल्याला काही स्टेजेसमध्ये आपल्याला त्याचं ऑपरेशन करावं लागतं. आता जसं आपल्या सुश्रुतापासून जे चालत आलेलं आहे की क्षारसूत्र ज्याला आपण सेटॉन्स म्हणतात, तो पण त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा कॉम्प्लेक्स फिशुलामध्ये आपण तो बऱ्याचदा यूज करत असतो. त्याच्यानंतर आता नवीन जर आधुनिक पद्धतीमध्ये आपण लेझर पद्धती आपण त्या फिशुलामध्ये यूज करत असतो की ज्याच्यामध्ये आपण
मधला तोंड जो फिशुलाचा मधला तोंड आहे तो बांधून टाकून जो उर्वरित जो भाग आहे तो आपण तो प्लग म्हणजे पूर्ण जाळून टाकतो, म्हणजे तो सील पण होऊन जातो आणि तो फिशुला ट्रॅक पूर्णपणे बंद होतो. हा, त्याला फिलॅक सर्जरी म्हणतात. फिशुला ट्रॅक आपण लेझर सर्जरी, फिशुला ट्रॅक लेझर क्लोजर, हा सर्जरी म्हणतात. बऱ्याचदा आपल्याकडं ग्लू येतो, जसा आपला जो ग्लू असतो तर आपण तो ग्लू बऱ्याचदा फिशुलामध्ये टाकून देत असतो की ज्याच्यामुळे तो फिशुला ट्रॅक बंद होत असतो. आता आमच्याकडे नवीन नवीन टेक्निकमध्ये व्हाफ्टलॉजी सर्जरी, व्हाफ्ट म्हणजे काय, VAFT, व्हाफ्टमध्ये काय की व्हिडिओ असिस्टेड अनल फिशुला ट्रॅक ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये आपण एक छोटीशी दुर्बीण असते की ती दुर्बीण आपण त्या फिशुलाच्या ट्रॅकमध्ये घालून टाकतो. ती एकदम अशी आपल्या एकदम बारीक असते एकदम, ती टाकून आपण जो फिशुला ट्रॅक जो आहे तो पूर्ण क्लिअर करतो आणि तिथून तो पूर्ण फिशुला ट्रॅक आपण त्याची ट्रीटमेंट करत असतो. म्हणजे तिथे पस वगैरे झालेला असेल तर तो पण क्लिअर करता, तो पण आपण तो पूर्ण त्याच्यामधून तो पस काढून घेत असतो. तर ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, ते डिपेंड अपॉन द कुठल्या टाईपचा फिशुला आहे त्यावर ह्या सगळ्या आपल्या ट्रीटमेंट डिपेंड करतात. आणि मग या उपचार पद्धतीनंतर काय काळजी घ्यावी पेशंटने? फिशुलाच्या पेशंटला नक्कीच काळजी घेणे गरजेचं असते. फिशुलाचा पेशंट असा असतो की ज्याच्यामध्ये इन्फेक्शन आपण जरी काढलं तरी फिशुलामध्ये रिकरन्स नावाचा म्हणजे वारंवार होण्याची शक्यता जास्त असते. शक्यतो मधुमेह पेशंटमध्ये ह्या जास्त गोष्टी घडतात. हो, तर त्याच्यामध्ये त्यामुळं व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट घेणं. आम्ही पेशंटला बऱ्याचदा सीट्स बाथ्स जे आम्ही केमोनोफोर किंवा बेटाडीनचे जे सीट्स बाथ असतात त्याच्यामध्ये थोडं शेक घेणं की जेणेकरून तिथली व्हॅस्क्युलॅरिटी आहे ते वाढवून तिथली जागा जखम भरण्यास मदत होते. आम्ही ते सांगत असतो. त्या व्यतिरिक्त वेळेवर जखमामध्ये पट्टी करणं, त्याच्यानंतर तिथली जागा स्वच्छ ठेवणे, ज्यावेळेस आपण शौचात जातो शौच झाल्यानंतर तिथली जागा स्वच्छपणे धुवणे. तर ह्या गोष्टी आहेत, तिथली निगा राखणं म्हणजे तिथली काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कॅन्सरचे जे पेशंट्स असतात तर त्याच्यामध्ये आणि मूळव्याधीच्या पेशंटमध्ये कितपत फरक असतो, म्हणजे तुम्हाला कसं लक्षात येतं? मूळव्याधीचा पेशंट म्हणजे आपल्याला ज्यावेळेस दुर्बीण टाकतो ज्यावेळेस ओपीडीमध्ये, तर मूळव्याधीमध्ये आपल्याला बऱ्याचदा ब्लिडिंग पाईल्स दिसतात, म्हणजे मूळव्याध दिसतो. पण ज्यावेळेस काही आपल्याला खालनं ज्यावेळेस नाही आहे किंवा अनल कॅनलच्या तिथं आपण ज्यावेळेस असंही असतं की गुदद्वाराचा पण कॅन्सर असू शकतो, अनल कॅनलचा पण कॅन्सर असू शकतो. पण ज्यावेळेस आपण दुर्बीण टाकून साधारणपणे प्रोक्टोस्कोपी केल्यानंतर असं लक्षात येते की इथं काही नाही आहे किंवा इथं जखम नाही आहे किंवा इथं अल्सर नाही आहे किंवा ही जी आहे तर ही जो हा जो रक्तस्राव जो आहे तो कुठतरी वर्ण येतोय, मोठ्या आतड्यामधून येतो. तर अशा वेळेस आम्ही पेशंटला प्रथमतः आम्ही सोनोग्राफी सांगत असतो. सोनोग्राफीवर जर काही दिसले आम्हाला किंवा एखादी जखम दिसली किंवा एखादी गाठ दिसली तर त्याप्रमाणे आपल्याला पेशंटचे पुढच्या स्टेजेस असतात, पुढचे उपचार असतात. म्हणजे कसं की बऱ्याच पेशंटला आपण CT स्कॅन पण सांगू शकतो. काही पेशंटला आपल्याला त्याची हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे त्याची बायोप्सी रिपोर्ट लागत असतो की कन्फर्मसाठी की हे कॅन्सरच आहे. तर अशा पेशंटला आपण कोलोनोस्कोपी करतो किंवा सिग्मोइडोस्कोपी करत असतो. तो सिग्मोइडोस्कोपी केल्यानंतर आपल्याला तिथून तो जो बाईट म्हणजे तो आपण जो घेत असतो, तुकडा घेत असतो, तो तुकडा आपण तपासण्यास पाठवतो. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कन्फर्म होते की हा कॅन्सर आहे का नाही ते कळतं. मुख्य म्हणजे प्रेक्षक हो, ससून रुग्णालयामध्ये मूळव्याधीवरचे जे उपचार आहेत हे डॉक्टर सचिन यांच्याप्रमाणेच त्यांच्यासारखेच अनेक डॉक्टर आहेत की जे आपल्यासाठी खूप कमी शुल्कात किंवा विनाशुल्कसुद्धा करत असतात. तर त्याचा सरकारी योजनांचा प्रत्येकाने लाभ घ्यावा हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना जाता जाता काय संदेश द्याल? प्रेक्षकांना मी एवढा संदेश देईल की आपण आपल्या आहार आणि जीवनशैलीमध्ये महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यावे. बाहेरचे जंक फूड खाणे म्हणजे पिझ्झा, बर्गर ह्या गोष्टी ज्या आहेत ते खाण्यासाठी शक्यतो टाळावा. घरच्या पालेभाज्या, घरच्या कडधान्य, घरचे फळभाज्या ह्या आहाराकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे. तसेच जीवनशैलीमध्ये झोप आणि जेवण ह्यांच्या जे वेळा आहेत त्यात तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करावा. अजून एक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ससून रुग्णालयामध्ये आमच्याकडे सर्व गोष्टी ह्या फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तर त्यांनी आपल्याकडं आधुनिक उपचार पद्धती जी आहे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. नक्कीच. खूपच मोलाचं असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे आणि मूळव्याधीचा मुळापासून उच्चाटन करण्यासाठी सरकारी काही योजना पण असतील ना, किंवा तुमचे त्याच्याविषयीच्या काही उपक्रम पण असतील, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती द्याल आम्हाला? नाही, आता ससूनमध्ये बऱ्याच आपले मूळव्याधीची OPD पण आपण चालू केलेली आहे.
त्याच्यानंतर शासनाच्या आपल्याकडे भरपूर त्याच्यामध्ये योजना येत आहेत. शासनाने आता कॅन्सर सर्जरीवर भरपूर आपल्याला अनुदान दिलेले आहेत, ओबेसिटीवर अनुदान दिले आहेत. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता आपल्याला शासन प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मदत करतोय. तर त्याचा जास्तीत जास्त पेशंटनी आपल्या प्रेक्षक वर्गांनी लाभ घ्यावा हे माझ्या यातून सांगणं आहे. बरोबर. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि दूरदर्शनच्या स्टुडिओमधले आपल्या प्रेक्षकांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे मूळव्याधीवर, त्याचे जे उपचार पद्धती आहे त्याच्याविषयी, आणि त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने मी तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.